दरम्यान विधानसभेच्या गेटवर अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। सोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना आत प्रवेश न दिल्यानं अमोल मिटकरींचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून अमोल मिटकरींनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे। सोबत आलेल्या कर्मचाऱ्यांना आत न घेतल्यानं अमोल मिटकरींचं हे आंदोलन गेल्या 2 तासांपासून अमोल मिटकरी या ठिकाणी आंदोलन करतात, ठिय्या देऊन बसले। विधान भवनाच्या सिक्युरिटी गेटवर अमोल मिटकरी यांनी ठिय्या मांडलेला आहे। तर जे कामाचे लोक आहेत त्यांना आत सोडलं जात नाही, मात्र इतर काही लोकांना आत घेतलं जातं असं देखील अमोल मिटकरी यांनी कालच्या प्रकारानंतर म्हटलं। तर काल झालेल्या राड्यानंतर विधान भवनाच्या सुरक्षा विभागानं विधान भवनात येणाऱ्या संदर्भात कठोर निर्णय घेतलेले आहे, कठोर पावलं उचललेले आहे। मात्र त्यानंतर मिटकरींच्या कर्मचाऱ्यांना सोबत न घेतल्यानं ठिय्या सुरू आहे। आणि याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेलेले आहे। शुभम, अद्यापही मिटकरींचं ठिय्या आंदोलन सुरूच आहे। प्रणिता, सध्या मी विधान भवनाच्या सुरक्षा गेटवर आहे। या गेटवरनं खरं तर पास असेल तरच आपल्याला प्रवेश मिळतो। त्या सध्या मी गेटवर आहे। इकडचं चित्र तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी विधान भवनाची सुरक्षा देखील आहे आणि सोबतच मुंबई पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी मागील 3 आठवड्यापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि सोबतच आज जी आहे नियमावली कडक करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतोय आमदार अमोल मिटकरी जे सत्तेतले आमदार आहेत तेच मागील 2 तासांपासून जे आहेत या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत, कारण की त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा जो स्टाफ आहे त्यांना आतमध्ये सोडण्यात येत नाहीये। एका आमदारासोबत फक्त एकच व्यक्ती आत सोडण्यात येत आहे, त्यामुळे ते या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत। आपण आता देखील बघू शकतो ते सुरक्षा कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत काही मार्ग निघतोय का याबद्दल चर्चा करताना दिसून येत आहेत, कारण की एकीकडे पाहायला गेलं 2 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि खरं तर लक्षवेधींचा तास जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू झालेला आहे। खरं पाहायला गेलं तर अमोल मिटकरी हे सकाळी ज्यावेळेस इथे आले होते 10 वाजता त्यावेळेस चांगलेच आक्रमक होताना दिसून आले होते आणि आता जे आहेत अमोल मिटकरी सध्या आपण बघू शकतो पुन्हा एकदा फोनवरच जे आहेत चर्चा करत आहेत। काही तोडगा निघतोय का, त्यांच्या स्टाफला आतमध्ये जाता येते का, यासाठीची चर्चा जी आहे ती सध्या या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। खरं पाहायला गेलं 2 तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहोत। अमोलजी, 2 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे, आपण इथे आहात, नेमकी काय भूमिका आहे, काही आपल्याला समोरनं उत्तर आलेलं आहे का अध्यक्षांच्या कार्यालयातनं? अजिबात कुठलंही उत्तर आलं नाही। आता प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला आहे। 2 तास झाले, माझे 2 तास वाया घालवले इथल्या सिक्युरिटीनी। ज्या पद्धतीनं त्यांनी गैरवर्तन केलं आहे ते अशोभनीय आहे। मी माननीय सभापतींच्या कानावर टाकायला जातोय, संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते काही संपर्क होत नाही। विधिमंडळाच्या कामकाजाचा पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना अशा प्रकारे आमच्यासोबत येणाऱ्या PAलाच मोका आणि गुंडागर्दीचे लोक समजून यांनी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिलेली आहे ते अत्यंत चुकीचे आहे, हे निंदनीय आहे। आणि जर इतकंच तुम्हाला सिक्युरिटी टाईट ठेवायची होती तर काल राडा आणि हाणामानी करणारी लोक कशी गेली? आता तुमचं लाईव्ह करण्याच्या पूर्वी एक माजी मंत्री गेले, त्यांच्यासोबत 5 लोक तिकडून गेली। मग मंत्र्यांना एक न्याय, राज्यमंत्र्यांना एक न्याय, आमदाराला एक न्याय, असं नाही ना चालणार। संविधान नावाचा काही प्रकार आपल्या देशात शिल्लक असेल तर मग आता न्याय द्या। माझा एक PA जो केअरटेकर असतो, रोज जातो, त्याला आज अडवून ठेवलं काही कारण नसताना आणि कोणी बघायला पण तयार नाही। बघा, 2 तासापेक्षा जास्त वेळ आपण झालेला आहात, इथे आहात, कोणी वरिष्ठ या ठिकाणी भेटायला आलं होतं का? विधान भवनचे DCP आहेत ते आले होते का? कोणी आलं होतं? कोणी आलं नाही आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची दखल घेतल्या जाईल असं मला अजिबात वाटत नाही। अर्थातच आपण सत्तेतले आमदार आहात, शेतकऱ्यांसाठी आपण सातत्याने आवाज उठवत असतात, सत्तेत असो किंवा विरोधात असो। आज देखील आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं होतं। आपण बघू शकतोय फोन आलेला आहे अमोलजी मिटकरी सध्या यांना, काही महत्त्वाचा हा फोन देखील असू शकतो आहे। नेमकं या फोनवर काय बोलणं होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रणिता। कदाचित त्यांच्यासोबत बातचीत करताना या ठिकाणचे काही प्रसंग जे आहेत ते देखील बदलताना दिसून येऊ शकतात। कदाचित त्यांना आतमध्ये बोलवण्यासाठी देखील जो आहे तो या ठिकाणी फोन जो आहे तो आलेला असू शकतोय, अशा पद्धतीचा एक अंदाज जो आहे तो सध्या मला येत आहे प्रणिता। खरं पाहायला गेलं तर 2 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या नक्कीच शुभम, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।